चला हे आपण सुरत मध्ये खेळत, सुरतची स्पर्धा नाहीये मित्रांनो, चला घाई करायची आहे. आपण खूप विलंब करता, स्पर्धा कोणती असली तरी आपण खूप विलंब करता. चला 20 मिनिटांमध्ये जर 4 षटक समाप्त झाले नाहीत, 4 षटकामध्ये 20 मिनिटांमध्ये 4 षटक समाप्त झाले नाही तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल. सरस्वती संघ आपणास विनंती असणार आहे. चला भावाने सरकार लिस्ट पाठवायची आहे. चला सरस्वती आपणास देखील बॉल 5-5 वर. चला भवानी सरकार आपण लिस्ट द्यायची आहे. त्या विश्वजित आणि विघ्नेश, विश्वनाथ विघ्नेश, अच्छा. आपण पहिला असाला गाव टू गावला जो संघ पराभूत होईल ना, लगेच या ठिकाणी निवड केली जाते. आपण पाहतोय विश्वनाथ जाधव आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये विघ्नेशला पाहिलं होतं. विघ्नेश यांना पुनाडेवाडी संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. यावेळेस आपण पाहतोय भवानी सरकार संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती चेंडूला खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने, चौकार, 4 धावा. टीम मध्ये ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय राकेश प्रभू सामनावीर आपण पारितोषिक घेऊन जायचं. या ठिकाणी वैयक्तिक 45 धावांची आतषबाजी, फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. असा पालघर परिसरातील एक विस्फोटक वादळी फलंदाज राकेश प्रभू ठरतोय या सामन्याचा सामनावीर. काय फलंदाजी केली आहे, अफलातून फलंदाजी त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. वैयक्तिक 68 धावा बनवल्या या सेकंड मॅच मध्ये. त्यानंतर क्वालिफायरच्या सामन्यामध्ये सुद्धा वैयक्तिक 45 धावांची खेळली, आतषबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सुहास पवार गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर यावेळेस केला गेला विश्वनाथ जाधव यांच्या माध्यमातून. विश्वनाथ आणि विघ्नेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुहास पवार आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर, अनुभव एक चांगला शिक्षक असतो आणि तशी गोलंदाजी केली जाते. परंतु यावेळेस उलटा पुलटा चेंडू सीमा रेखा पार प्लस नो अशा 5 धावा भवानी सरकारच्या मध्ये. वधारली जाते धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती.
12 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय सरस्वती संघाचा विचार केला ना तर किरण पवार, त्यानंतर आपण धवल शेडगेला पाहतोय, कुणाल करावडेला पाहताय, मुकेश महालुंगे असतील, विकी महालुंगे असतील, सुहास पवार, बाला नलावडे, चांगला स्टारकास्ट सुरत शहरामधील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगते होते, कुठेतरी भावेश गावरेची या ठिकाणी आम्हाला कमी पाहायला मिळते. नंतर विनायक साने सुद्धा आम्हाला पाहायला मिळत आहेत. विशाल कोंडेची सुद्धा कमी आम्हाला पाहायला मिळते. तुषार कोंडे असतील. धावसंख्या आपण पाहिली असाल तर 12 धावा. कौतुक करेल मी गोलंदाज सुहास पवार यांचं. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेला खेळून काढले, त्या ठिकाणी विकी आहेत आणि या एका धावसंख्या वधारली जाते. आणि सुहास पवार यांचं कौतुक मी यासाठी करेल की पहा ना, समोर आयकॉन खेळाडू आहेत, अर्थातच प्रोफेशनल खेळाडू आहेत, व्यावसायिक क्रिकेटर आहेत आणि त्यांच्या समोर फक्त 13 धावांचं षटक फेकलं आहे. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बिनबाद 13, नाबाद 13. षटक क्रमांक 1 या ठिकाणी समाप्त होईल. एक षटका अखेर 13 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मुकेश महाळुंगे, ज्यानं सरस्वती मैदान गाजवलं. 2016, 17, 18चा हंगाम गाजवला. असे गोलंदाज आम्ही पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बराच कालावधीनंतर पुन्हा एकदा इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे मुकेश महाळुंगे. यावेळेस आल्या स्वागत केलंय षटकारानं मुकेश महाळुंगे यांचं. आपण पाहतोय विघ्नेशच्या बॅट मधून निघालेला हा षटकार, 6 धावा. आपण पाहतोय निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. यानंतर आपण या इनिंग नंतर आवाज ऐकणार आहात कुणाल दाते सरांचा. आजच्या दिवसामध्ये अनेक मान्यवर समालोचक तुम्हाला पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये हर्षल मुंडे सरांना ऐकत होतात, त्यानंतर दीपेशजी माने असतील किंवा जयजी भोसले सर असतील. नामांकित समालोचक तुमच्या आमच्या भेटीला या ठिकाणी पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. वाह, चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतला जातोय. एक तेरी तो एक मेरी. पाना पहिला चेंडू 6, नंतर निर्धाव, नंतर चौकार, परत एकदा निर्धाव चेंडू फेकला जातो. या चेंडूवरती मोठा फटका येईल का, हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा हा सामना असणार आहे आणि 5 षटकामध्ये किती धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे सध्याच्या घडीला. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, नो बॉल. गोलंदाजी चांगली राहिली होती, परंतु या ठिकाणी आपण मुकेश महाळुंगे थोडेसे चुकी करतायत. नेक्स्ट बॉल, फ्री हिट. मोठा फटका मारण्याची एक सुवर्ण संधी आणि फ्री हिटचा सामना करतील या ठिकाणी विश्वनाथ जाधव. स्वीप, चेंडू जाईल स्क्वेअर लेग, डोक्याच्या स्क्वेअर लेग कडे, चौकार, 4 धावा. ठिकाणी पाहायला मिळते चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, टाळ्यांचा गजर या ठिकाणी पाहायला मिळतोय.
का पाहायला मिळणार नाही. आपण पाहिलं सरस्वती संघाचा विचार केला तर अनुभव खूप आहे या टीमकडे आणि त्याच्या जोरावरती या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ सुद्धा पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 31 धावा फलकावरती वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन म्हणून त्याची मार्क वरती आपण पाहतोय ललित रुळे. चला स्ट्राईक इनला विघ्नेशला तुम्ही पाहू शकाल. यावेळेस मोठा फटका, बिग 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 ब्लास्ट, चेंडू सीमा रेखा पार, षटकार. या 6 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा बदलली जाते. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं असाल तर 37 धावा फलकावरती आहे. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण पाहतोय फलंदाजी करत असताना विश्वनाथ जाधव आणि विघ्नेश साखरतोडे. ललित वरती चढवलेला हल्ला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, पुल पुल सक्सेसफुल, चेंडू सीमा रेखा पार, लगातारचा दुसरा षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज ललित सज्ज होतील. तिसरा तिसरा यावेळेस पाहायला मिळतोय, लगातारचा तिसरा वार. विघ्नेश साखरतोडेच्या बॅट मधून निघलेला हा षटकार. यावेळेस चौथा 4 इन अ रो, लगातारचा चौथा षटकार. आर के चषक 2026 या स्पर्धेचा विचार केला ना तर गेल्या 15 वर्षामध्ये जेवढे षटकार पाहायला मिळाले नाहीत ना तेवढे षटकार या सीझन मध्ये पाहायला मिळाले. लगातारचे 6 चेंडूमध्ये 6 षटकार, लगातारचे 5 चेंडूमध्ये 5 षटकार. आता आपण पाहतोय ना ती मॅच, लगातारचे 4 झालेत, पाचवा येईल का? हो आलाय, त्याने मारला, चेंडू जातो लॉंग ऑफ डोक्याच्यावरून, लगातारचा 5वा षटकार. दिनेश तरे याने 6 चेंडूमध्ये पहिल्याच दिवशी 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले होते. आपण पाहिलं असेल त्यानंतरचा शिरवली आणि कुंभारते संघामध्ये राकेश प्रभूने 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकून 6वा बॉल डिफेन्स केला होता. यावेळेस पाहायचं काय इतिहास असला जाईल. या सन्मान दिला जातोय, वा वेल प्ले, टाळ्यांचा गजर या ठिकाणी पाहायला मिळतोय विघ्नेश साखरतोडे यांच्यासाठी. वेगाने अक्षरशः राजधानी एक्सप्रेसला सुद्धा मागे टाकेल अशी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये 62. न्यू बॅटर आपण
वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक घेऊन मैदानामध्ये आमंत्रित केलंय पानसपे गावाला. माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील पानसपे गाव आणि त्या पानसपे गावातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिले जातं असा किरण पवार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. त्याच्या समोर मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे विघ्नेश साखरतोडे यांचं. पाहायचं सांघिक शतक ठोकलं जाईल का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. त्यावेळेस हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. वैयक्तिक 47 धावांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश यस अर्धशतक ठोकतोय. या स्पर्धेमधील चौथं अर्धशतक विघ्नेश साखरतोडे यांच्या नावावरती. षटकार. मैदानाच्या आतमध्ये सर्वात रसिक प्रेक्षकांना असं वाटत असेल की आम्ही हायलाइट्स पाहतोय की काय. पहिलं षटक जरूर चांगलं राहिलं होतं सुहास पवार यांचं. 13 धावा खर्ची घातल्या होत्या. त्यानंतर मुकेश मालुंगे यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. चांगलं षटक हाताळलं होतं परंतु ललित रुळे हे गोलंदाजीवरती आले आणि नक्कीच ट्रॅक चेंज केला आणि आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 5 षटकार. त्यानंतर किरण पवार आले. किरण पवार यांच्यावरती सुद्धा हल्ले चढवले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती किरण पवार पहिला चौकार नंतर षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या वेगाने पुढे सरसावली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 72, 72 धावा आणि पहिलं शतक होईल का हे या स्पर्धेतील हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. किरण पवार राऊंड विकेट आला. लगातारचा दुसरा चेंडू सीमा रेखा पार, षटकार. थँक्यू डीजे मास्टर. तो आला, तो खेळला, त्यानं जिंकून घेतलं सारं. असा खेळाडू दर्जेदार A1 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक होईल का? लगातारचे 2 आले, तिसरा येईल का? यावेळेस चेंडू हवेमध्ये, मिस टाइम. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वेगाने सुहास पवार येणार तोपर्यंत चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. धावसंख्या अक्षरशः वेगाने पुढे सरसावली जाते. प्रश्न चिन्ह उभा राहिला या ठिकाणी. आता मात्र गोलंदाजी करायची तरी कशी करायची हा प्रश्नचिन्ह उभा राहिला सध्या गोलंदाजांच्या वरती. धावसंख्या आपण पाहिली असेल तर तब्बल 80 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न परंतु जशास तसं उत्तर दिलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश साखरतोडे यांच्या बॅट मधून निघालेला या ओव्हर मधील तिसरा षटकार. तरचा होणारा सामना टेम्पो 11 त्यांच्या विपक्षामध्ये कृष्णा 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी त्वरित पोडियम जवळ या. यावेळेस फ्लिक ऑफ द रिक्स, नो लुक. चेंडू जाईल काऊ कॉर्नर डोक्याच्या वरून, आउट ऑफ द पार्क, षटकार.
चला या ठिकाणी पारितोषिक आलं आहे विघ्नेश साखरतोंडे यांच्यासाठी. 5 चेंडूमध्ये 5 षटकार, त्यानंतर जो डिफेन्स केला 6वा बॉल, त्या बॉलसाठी लकी दिलीप अंबिके यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांच्यासाठी आलं आहे. अच्छा बॉलर. चला उज्ज्वल महालुंगे, आपण कुठे असाल तर आपण आपल्या पप्पांजवळ संपर्क करायचा आहे. 92 92 धावा. तब्बल 92 धावा धाव फलकावरती. वैयक्तिक 75 धावा बनवल्यात आणि आर के चषक मधील सर्वाधिक धावाचा विक्रम या ठिकाणी मोडीत काढलाय. 75 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश साखरतोडे, अर्थात तोडफोड चालू आहे गोलंदाजाची मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिला असाल तर निखिल पारवे यांचा रेकॉर्ड होता 75 धावांचा, त्याला या ठिकाणी मोडीत काढलाय, त्याची बरोबरी केली आहे. धावसंख्या आपण पाहिली असाल तर 93. विश्वनाथ जाधव यांनी मात्र हेरलं, सन्मान दिला चेंडूला. आम्ही नॉन स्ट्राईक करून तुमच्या बॅटिंगचा आनंद घेतो. आपण पाहतोय विघ्नेश साखरतोडे मैदानाच्या आतमध्ये तोडफोड करत असताना न्यू गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज आहे तो विकी महालुंगे. वर द विकेट. यावेळेस देखील फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, वा काय क्षेत्ररक्षण, परंतु नाही, नो बॉल. काय घडतंय या मॅच मध्ये, काय बिघडलंय सरस्वती या संघाचं, हे देखील पाहणं खूप महत्वाचं राहणार आहे. आपण पाहिलं असाल ना, विघ्नेशांच्या 2 कॅच पकडल्या, दोन्ही कॅच वरती नो बॉल पाहायला मिळाला. यावेळेस चक्क गोलंदाजी केली जाते. गोलंदाज विकी महालुंगे यांच्या माध्यमातून हे हेरलं, हे पाहिलं. पहिला गोलंदाज या स्पर्धेमधील बाद केला जातोय तो म्हणजे विकी महालुंगे. ही अशी गोलंदाजी तुम्ही या स्पर्धेमध्ये करू शकत नाही. काही नियम्स आहेत ते तुम्हाला फॉलो करणं देखील तेवढं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी हेरलं. मी पंचांचं देखील कौतुक करेल आपल्या या स्पर्धेमध्ये, ज्यांनी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते, असे आमचे पंच सन्मान्य बंटी जाधव सर, मंगेश उतेकर सर असतील आणि त्यांच्या समवेत सागर मोहिते सर, या 3 पंचांचा पॅनल आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा सुहास पवार आले आहेत गोलंदाजी मार्क वरती. काय झेल टिपला होता या क्षेत्ररक्षकांनी, या गोलंदाजांनी, आणि पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी स्लॉगवरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस वा, चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा राहिला. निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होतीये. आपण धावसंख्या पाहिली ना तर तब्बल 96 धावा धाव फलकावरती. पहिलं सांघिक शतक ठोकलं जाईल का, हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे या स्पर्धेमधील. यावेळेस वा, काय फटका सजवलाय विघ्नेशच्या बॅट मधून, लांबच लांबवरचा षटकार आणि सांघिक शतक देखील. तब्बल धावा 102. तीन चेंडूंचा खेळ झाला आहे. वैयक्तिक आपण धावा पाहिल्या विघ्नेशांच्या. यावेळेस देखील चेंडू मिस टाइम फटका आहे, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येणार, या ठिकाणी मात्र झेल, धरणीला दान दिला जाईल. चेंडू जाईल डीप पॉइंटच्या दिशेला, चौकार, सीमा रेखा पार. शेवटचे 2 चेंडूचा खेळल्यानंतर बाकी आहे आणि आपण पाहिला असाल विघ्नेश यांच्या बॅट मधून धावा आल्या आहेत. सर धावा 5वा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता, त्याला खेळून काढले लॉंगॉनच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय ते एक धाव तरी घेतली जाते आणि एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. धावसंख्या एका धावने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या आहे 107 धावा आणि बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहतोय विश्वनाथ जाधव
हे स्ट्राईक एंडला आली आहेत. आपण पाहतो विश्वनाथ जाधव यांच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळाले. शेवट कसा होणार यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. हा असेल एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावसंख्या आपण पाहिली असाल तर तब्बल 108 धावा. शेवटचा एक चेंडू फेकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज सुहास पवार, मॅन फ्रॉम भागाड, गावचे सुपुत्र आपण पाहतोय. यावेळेस फ्लिक ऑफ द रेस्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आकाशाला गवस निघालतोय. झेल टिपला जातोय शेवटच्या चेंडूवरती. यावेळेस विकेटचं पतन होईल. षटक क्रमांक 5 समाप्त होईल. 5 षटका अखेर धावसंख्या आहे 1 गडी बाद 108 धावा. 109 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. चला यानंतरचा होणारा सामना टेम्पो 11 त्यांच्या विपक्षामध्ये कृष्णा 11. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी पोडियम जवळ यायचं आहे आणि या सामन्याचं नाणेफेक करतील महाराष्ट्रातील गोड आवाज, बुलंद आवाज सन्माननीय कुणालजी दाते सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आणि मी 108 धावा झाल्या आहेत, 109 धावा बनवायच्या आहेत. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आपण बदला थँक्यू. माने सर जॉईंट व्हा. चला या. थांबा थांबा. सन्माननीय पाहुणे आपले त्या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय कुणालजी दाते सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टेम्पो 11 विपक्षामध्ये कृष्णा 11. कृष्णा 11 हे नाव या परिसराला नौखं नाही आहे. अमोल दादा अँड कंपनीनं बरेच गेली कित्येक वर्ष या नावानं सुरत क्रिकेट गाजवून सोडलंय.
निशित कदम सुरतचा बाहुबली देखील आपल्याला पाहायला मिळेल कृष्णा 11 दरम्यान. टॉस होतोय कुणालजी दाते सरांचे शुभ हस्ते. सुनील अर्थात बाबू कालगुडे तर दुसऱ्या बाजूला टेम्पो 11चे कर्णधार देखील जॉईन झालेत. येस सर प्लीज ड्यू दी ऑनर. कॉइन स्विन होईल. कॉल करतोय बाबू. टेम्पो 11ने टॉस जिंकलाय. निश्चित आपल्याला सन्मानित देखील केलं जाईल. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपल्याला आयोजकांकडून एक स्मृतिचिन्ह, या स्पर्धेची गोड आठवण देणारं चिरकाळ ही स्पर्धा आपल्या लक्षात राहावी याकरिता एक सन्मान चिन्ह आपल्याला दिलं जात आहे. आदरणीय कुणालजी दाते सरांचे शुभ हस्ते. थँक्यू दोन्ही कर्णधार. धन्यवाद सर. मी विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचे. यानंतर सरांचा देखील आवाज आपण पुढच्या मॅचमध्ये ऐकणार आहोत. चला जाऊयात या इनिंगकडे. मला वाटते ग्राउंड्समन मैदान क्लिअर केल्यानंतर आपण लगेचच सामन्याकडे वळणार आहोत. विघ्नेश साखळतोडे काय बरसला या अगोदरच्या सामन्यामध्ये. तर मी म्हणतो एकदा टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. अखंड गुजरातमध्ये महाराष्ट्राची भुरळ गाडणार हे सुंदर संगीत. पहिला बॉल राहुल पाटीलचा भिनार एक्सप्रेस. पहिला बॉल बॅकफुटवर जाऊन कट केलाय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. शॉट कव्हर पॉइंटला बीट करून जमिनीला गुदगुल्या करत समांतर सीमारेषा पार. पहिल्या बॉल वरती आला चौकार. पाणसपे माणगाव रायगड त्याच्या साथीनं साखेवाडी गावातील धुरंदर फलंदाज अर्थातच धवल शेडगे
हे आघाडीचे 2 फलंदाज बॅटिंग करतील टीम सरस्वती करिता. पुढचा बॉल राहुल पाटीलचा, किरण पाटील करिता, किरण पवार करिता. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. अक्षय घरात थोडासा दूर राहिला झेल पासून. 1 धाव निश्चित मिळते किरणला. तब्बल 109 धावांचा पाठलाग नाही तर मी म्हणेन भीष्म पराक्रम करायचा आहे. त्यामध्ये केवळ एकट्या विघ्नेश साखरतोडेच्या 85 धावा आहेत. काय अफलातून इनिंग त्यानं मैदानामध्ये साकारली आहे. यावेळीचा बॉल शरीरापासून दूर कट करण्याचा प्रयत्न. धवल शेडकेला माहिती आहे सुरत शहरामध्ये जागेचे भाव जास्त आहेत. राहुलने देखील ते हेरलं आणि त्याला जागा बनवू दिलेली नाही आहे. डॉटबॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पहिला डॉटबॉल राहुल पाटीलच्या नावावरती येतोय. भवानी सरकार या संघामध्ये मला आठवतंय 2 वर्षापूर्वीच्या नक्षत्र मैदानाच्या पर्वामध्ये सुमित ढेकळेच्या साथीनं राहुल पाटील आले होते आणि त्या पर्वाचे ते विजेते राहिले होते. यावेळीचा बॉल पुढे सरसावत खेळत असताना वेगानं बॉल आला त्यामुळं फटका कंप्लीट होऊ शकला नाही. बॅटच्या टो एंडकडे लागल्यानंतर केवळ मी म्हणेन 1च धाव मिळते धावफलकावरती. एकेरी धावेने धावफलक वधारतंय. धावफलक 6 आकड्यावरती पोहोचलं जातंय. या एकेरी दुहेरीने तेवढासा मोठा फरक पडणार नाहीये. गोलंदाजी माकवती पुन्हा एकदा राहुल पाटील सज्ज होईल. यावेळीचा बॉल स्लोअर वन होता. ओळखलं किरण पवारनं. काय फटका खेळला. एक्स्ट्रा कव्हरला देखणा दर्जेदार डौलदार किरणच्या बॅटमधून आला आर.के. सवकार. धावफलकाला आकार आलाय. 10 वरती जाऊन धावफलक पोहोचलं जातंय. चांगली बॅटिंग यावेळेस मात्र पाहायला मिळते. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न झाला परंतु वेग एवढा होता की यष्ट्यांना लागून बॉल जवळजवळ बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय की काय असं वाटत होता. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय किरण पवारचा. पहिल्या विकेटचं पतन. आमच्या माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील बऱ्याचशा गावांमधील एकत्रित खेळाडू या सरस्वती संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगला खेळ त्यांनी साकारला जरूर परंतु अपवाद राहिला विघ्नेशची ती खेळी. 85 धावांची तुफानी खेळी मैदानामध्ये जी अगदी नेस्तानाबूद करून गेली पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या सरस्वती टीमला. परंतु त्याच्या विपक्षामध्ये जर तुम्ही विचार केला तर चांगली बॅटिंग राहिली. किरण पवार असेल जो 2 चौकार खेळून आऊट झाला. यावेळी जर पाहिलं तर सांघिक दुसऱ्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी माकवती गोलंदाज अमोल पाटील येत आहेत. पहिला बॉल अमोल पाटीलचा पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय. धवलला माहिती आहे अमोल पाटील काय गोलंदाजी करतोय. सातत्याने एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळलेत. मला वाटते काही काळ धवल शेडके भवानी सरकारचा देखील सदस्य राहिला. एकत्रित ते देखील क्रिकेट बऱ्याच वेळ खेळलेत. त्यामुळं इथे एक चांगलं बॅटल पाहायला मिळणार आहे वैयक्तिक अमोल पाटील आणि धवल शेडकेच्या दरम्यान. यावेळीचा बॉल स्विच हिट केलाय. करेक्ट स्विच ऑन करत असताना अमोलच्या विपक्षामध्ये पहिला चौकार. आलाय धावफलकाला आकार आलाय. धावफलक 4 न पुढे सरकेल. धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळतात. नितेश नाचरेचं कौतुक करूयात. सकाळी पहिल्या सामन्यापासून म्हणजे बरोबर 8:50 तो स्कोरिंगचं काम करतोय. अद्यापही ते काम लिहिलंय तो पेलतोय. यावेळीचा बॉल खोलात टाकला अमोलनं. धवलनं खोलून काढण्याचा जरूर प्रयत्न झाला. डीपमध्ये वाडीश लॉंगॉनला मला वाटते आर्यन भोईर होते त्या ठिकाणी. 1च धाव निश्चित मिळेल. धावफलकावरती 1 धाव वधारती आहे. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावफलकावरती 15 धावा. विकी महाळुंगे फलंदाजी करण्याकरिता. तासगावातील आणखीन एक खेळाडू आणखीन एक निजामपूर विभागातील खेळाडू या संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अमोल पाटीलचा यावेळेस विकी करिता. यावेळीचा बॉल अडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कड घेतल्यानंतर यष्टीरक्षक विश्वनाथ जाधवच्या हातामध्ये विसावला. झेल संपलाय. विकी महाळुंगेचा खेळ. विकेटचं पतन. विकी महाळुंगे माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपल्या फलंदाजीकरिता ओळखला जाणारा कुणाल करावडे मैदानाच्या आतमध्ये येतील. इथून खूप मोठी जबाबदारी असणार आहे. केवळ षटकार चौकारांची परिभाषा बोलावी लागणार आहे. किंबहुना
अगदी ISPLच्या धर्तीवरती जो 9 रन्स सिक्सर आहे त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. येस, 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जाऊयात त्या या बॉल नंतर. यावेळीचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. डीप मधून खेळाडू बॉलवरती येतील, तदवर घेतली गेली. एक धाव धावपलकावरती वधारतीय धावपलक 1 ने पुढे सरकतंय. 16 वरती मला वाटते बक्षीस आलंय काशीनाथ करावडे यांच्या, अर्थातच कुणाल करावडे यांच्याकरिता. 1 सिक्स साठी 500 रुपये कोणाकडून? गणेश पडवळ यांच्याकडून. खोलातला बॉल. यावेळेस मात्र सन्मान द्यावाच लागला. धवलला पर्याय नव्हता त्याच्याकडे, केवळ स्टिअर केलं या बॉलला. 1 धाव एकेरीने धावपलकावरती केवळ औपचारिकता होतीये असं म्हणायला हरकत नाहीये. 17 धावा धावपलकावरती. या अगोदरच्या पहिल्या ड गटातील सामन्यांचा विचार केला तर राकेश प्रभू नावाचं घिवळी गावचं वादळ या सुरतच्या शहरावरती घोंगावलं. अक्षरशः 2 ते 3 संघांना नेस्तानाबूत करणारी फलंदाजी त्याची राहिली. लगातारच्या 2 मॅचमध्ये तब्बल जर पाहिल्यात तर 100 पेक्षा जास्त धावा त्या 2 मॅचमध्ये त्यांनी कुठून काढल्या. एका मॅचमध्ये 60 आणि दुसऱ्या मॅचमध्ये 40+ अशा एकंदरीत 105 धावा त्याच्या बॅटमधून 2च सामन्यामध्ये येताना पाहायला मिळाल्या. आणि त्याच बदल्यात कुंभारते हा संघ गाव टू गाव फॉर्मॅटमधून क्वालिफाय होणारा 4था संघ आपल्याला पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी कडापे यंगस्टार, कडापे सुपरस्टार हे 2 कडापे गावातील संघ, त्यानंतर मग तिसऱ्या गटाचा विचार केला तर सोनारवाडी, आणि 4थ्या गटातून गाव टू गाव मध्ये क्वालिफाय होणारा कुंभारते हा संघ राहिला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण पाटील आलेत. किरणचं स्वागत केलं. धवल शेडगेनं आपल्या स्टाईलनं फेकून दिलं बॉलला. डीप मिड विकेट बाउंड्री बाहेर, सीमा पार. निश्चितच या स्पर्धेचा आपण देखील विचार करणार आहोत, कारण सुरतमधील एक नामांकित आणि अग्रगण्य स्पर्धा RK चषक 2026. यावेळीचा बॉल उलटा खेळण्याचा प्रयत्न. पंच काय सांगतायत? नो बॉल आहे. येस, छक गोलंदाजी करिता गोलंदाजाला दंडित केलं जाईल. आणखीन एक गोलंदाज या स्पर्धेतून बाद होईल, जिथं तिसरा गोलंदाज आपण आजच्या दिवसातील चला खेळाडूंनी आपापसात चर्चा करू नका. पंचांनी दिलेल्या नियमांचं अवलंबन करा. गोलंदाज बाद होईल. नो प्लस 2 धावांची पेनल्टी हा या स्पर्धेचा नियम आहे. नाही पेनल्टी का? ठीक आहे, म्हणजे केवळ नो बॉल आहे, पेनल्टीचे 2 धावा नाही. केवळ 1 9ची धाव मिळेल धावपलकावरती. 1 धाव वधारती आहे. धावपलक 24 वरती. गोलंदाज बदली केलाय. बदललेला गोलंदाज अर्थातच उमेश तरेला आणले गोलंदाजी मार्कवरती. उमेश तरे गोलंदाजी मार्कवरती येईल. उमेशचा पहिला बॉल, क्या बात आहे. अपिश कव्हर ड्राईव्ह म्हणायला हरकत नाहीये. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर स्ट्रोक. सीमारेषा पार. धवलच्या बॅटमधून दुसरा षटकार. तर पहा, जर रिप्ले मध्ये पाहिलं ना तर या बॉलला थोडासा बाहेर जाणारा बॉल होता, परंतु त्याच वेळेला ऑन द राईज खूप चांगला फटका खेळला धवल शेडगेनं, आणि चांगल्या पद्धतीची ताकद तो जनरेट करत असतो. ही त्याची खासियत आहे. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये, परंतु तिथं आता अमोल पाटीलचा अडसर आहे. बाहुबली त्याला देखील म्हणायला हरकत नाहीये. देहयष्टी पाहता चांगलं मैदान कव्हर केलं. चांगला झेल टिपला. धवलला परतावं लागेल. विकेटचं पत्र.
थँक्यू. निश्चितच 14 आणि 15 जानेवारी वर्षातून कधी येतोय आणि महाराष्ट्रातील बरेचसे खेळाडू सुरत शहराकडे कधी आम्ही जातोय हीच वाट पाहत असतात. एवढंच नव्हे तर आज खेळाडूंबरोबर महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक देखील सुरत शहरामध्ये दाखल झाले आहेत. नवीन बॅटर आल्या केवळ पहिल्या बॉलला फेस करत असताना परतावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये संदीप नलावडे आले, संदीप नलावडे गेले. विकेटचं पतन. पूर्व विभागातील शिरवली गावचा अजून एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल होतोय. हर्ष जाधव येतील फलंदाजी करण्याकरिता. इथून जर पाहिलं तर आणखीन एक दादा फलंदाज. यावेळेस हर्ष करिता गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू. हॅट्रिकचा बॉल होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडेल. हॅट्रिक इथून मात्र थोडीशी निसटली हातातून गोलंदाज उमेश तरेच्या. धावफलकावरती जर पाहिलात तर धावांचा विचार करतोय आपण. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 30 धावा झाल्या. पाठलाग होतोय परंतु 109 धावांचा पाठलाग ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तशी फलंदाजी अजूनही होताना पाहायला मिळेल नाहीये. पुढचा बॉल उमेशचा. यावेळेचा बॉल जास्त ताकदीनं जबरदस्त ड्राईव्ह केला आणि चेंडू यावेळेस माहिती होतं अमोल पाटीलला थांबणार नाही, त्यामुळे त्याने प्रयत्नच केले नाही. चौकार. धावफलकावरती 34 धावा झाल्यात. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये धावांचा विचार केला तर इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते 75 रिक्वायर्ड. 12 बॉल रिमेनिंग साइन 75 रिक्वायर्ड. येस, कुणाल करावडे यांच्याकरिता ती ऑफर अजूनही लागू आहे. गणेश पडवळ यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारांकरिता 500 रुपयाचं पारितोषिक. कातळे एक्सप्रेस पालघर तालुक्यातील कातळे गावचा अक्षय घरत आलाय गोलंदाजी मार्कवरती. अक्षयचा पहिला बॉल ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला खेळायचं होतं परंतु यावेळेस सरळ बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या हातामध्ये. कुणालच्या खेळीला पूर्णविराम. विकेटचं पतन. तुम्ही बघू शकताय चांगला फटका एक्झिक्यूट केला होता परंतु त्याच वेळेला क्षेत्ररक्षकाला हेरलं बॅटरनं आणि सरळ त्याच्या हातामध्ये मिठीमध्ये चेंडू विसावला असं म्हणायला हरकत नाहीये. अक्षयच्या विपक्षामध्ये खूप चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र कुणालनं खेळला होता परंतु थोडीशी ताकद कमी पडली फटक्यामागे. परतावं लागतंय त्याला. नवीन बॅटर मैदानामध्ये विनायक साने आलेत फलंदाजी करण्याकरिता. विनायकचा पहिला बॉल यावेळेस मात्र जर पाहिला तर विनायकनं केवळ दिशा दाखवण्याचं काम केलं. त्यानं आपल्या शरीराजवळ येणाऱ्या बॉलला हलक्या हातानं कव्हर पॉइंट रिझन मध्ये खेळताना एकच धाव घेतली आहे. थेंबे थेंबे तळेसाचे हेच काहीसं पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती एकेरी धाव वाढते. धावफलकावरती धाव होत आहेत 35. हर्ष जाधव होता स्ट्रायकर एंड वरती आला ज्याने एक बॉल वरती चौकार खेळला होता. तोच हर्ष यावेळेस पुन्हा प्रयत्न करतोय परंतु त्याचा प्रयत्न राहील अपुरा. यष्टीरक्षक विश्वनाथ जाधवने झेल केलाय पुरा. विकेटचं पतन. मास्टर इथं घरच्या मैदानावरती आता प्रशांत कशा प्रकारे खेळतोय ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. भागडगावचा प्रशांत आलाय मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरिता. आल्या बॅटनं केवळ चेंडूला हवा देण्याचं काम केलं. पडल्यानंतर भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतला. चेंडूनं डॉट बॉल ची सांगता होईल. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलात तर आता केवळ चेंडू शिल्लक राहिली आहेत ते 8 आणि 8 बॉल मध्ये धावा हव्यात त्या तब्बल 74. यावेळीचा बॉल लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर वळवला. आणखी एक डॉट बॉल येतोय. प्रशांतला कळेना
की मैदानामध्ये नेमकं काय चाललंय, गोलंदाजी कशी होते, टप्पा अचूक त्याला हेरता येत नाहीये. आणखी एक डॉट बॉल येतोय. आता शेवटचा एक बॉल अक्षय घरतचा. यावेळीचा बॉल बॅटची कड बबलू होते फ्लाय स्लिप मध्ये, परंतु त्यांना बीट करून बॉल चाललाय मागे. थर्ड मॅन बाउंड्रीला क्लिअर करणारा हा येतोय चौकार. जरूर आत्मविश्वास फलंदाजाचा वाढेल हीच अपेक्षा करूयात, कारण आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये तब्बल 70 धावा. आरके चषक 2026 मधील सर्वाधिक लांबचा विजय साकार करण्याच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. तो अर्थातच भवानी सरकार हा संघ. यावेळेस बॅटची कड पुन्हा एकदा यष्टीरक्षक विश्वनाथनं चांगला झेल टिपलाय. यावेळेस जर पाहिलं तर विघ्नेशच्या पॉइंट टॅलीमध्ये आणखीन एक विकेट ऍड होईल. गॉन. सुहास आलेत फलंदाजी करण्याकरिता. यावेळीचा बॉल अधिकचा लेग ब्रेक करून टाकण्याचा प्रयत्न विश्व अर्थातच विघ्नेश साखळतोडेचा अपुरा राहिलाय. व्हाईट बॉलची खूण करतात पंच. सुहास हा देखील एक बागाडगावचा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी त्याने केली या अगोदरच्या सत्रामध्ये. यावेळीचा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न फेकी केली विश्वनाथनं, परंतु धाव पूर्ण होईल तोपर्यंत लेग बायची एक धाव आहे. प्रशांत मंगेश सर कळवत आहेत. एक धाव धावफलकावरती वधारतीय धावफलक जाऊन पोहोचते 41. आता 4 बॉल शिल्लक राहिले आणि 4 बॉल मध्ये धावा हव्यात ते तब्बल 68. आणखी एक बॉल त्या टॅलीमधून कमी होईल. आता 3च बॉल शिल्लक राहिले. आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली या सामन्यामध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळीचा बॉल आणखीन एक खोलात टाकलेला चांगला बॉल. एखाद्या सामन्यामध्ये जेव्हा नशीब तुमच्या साथीला असतं ना, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या बाजूने सहज होतात आणि तेच मात्र पाहायला मिळते. यावेळीचा बॉल मागे चाललाय. क्षेत्ररक्षक नाहीये बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला, लॉंग लेगला म्हणा, परंतु फाईन लेगच्या खेळाडूने केलेले हे प्रयत्न अपुरे आहेत की पूर्ण आहेत हे देखील पंचांच्या इशाऱ्यावरती आपण लक्ष ठेवून पाहूयात. येस, सेव्ह केल्यात धावा. त्यामुळे आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. केवळ एक बॉलचा खेळ आणि मैदानामध्ये धावा बनवायच्या त्या तब्बल 67. येस, झेल होऊ शकला असता, आणखी एक विकेट आली असती, परंतु जास्त उंच गेला बॉल हे कळवतायत विश्वनाथ गोलंदाजाला. चला, दुसऱ्या इनिंगचा देखील खेळ संपलाय. तब्बल 65 धावांनी विजय साकार केलाय. भवानी सरकारनं पहिल्या सामन्यामध्ये आपलं सरकार स्थापन केलंय आणि दुसऱ्या फेरीमध्ये दिमागदार प्रवेश करत असताना या ओपन गटातील पहिला विजय साकारलाय. जशी दुसऱ्याला सामन्याकडे आपण वळणार आहोत तत्पूर्वी पुन्हा मॅन ऑफ द मॅचचा विचार केला तर नो डाऊट 85 वन हँडेडली तब्बल 85 धावांचा खेळ ज्यानं साकारला तो अर्नाळ्याचा ब्रँड अर्थातच विघ्नेश साखळतोडे आहे. मॅन ऑफ द मॅच.